राज्यभर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आघाडी सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात तसेच वाढत्या महिला अत्याचार विरोधात आंदोलन सुरू असून नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयासमोर सुद्धा धरणे आंदोलन करण्यात आलं। राज्यभर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आघाडी सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेबाबत तसंच महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात आंदोलन सुरू असून नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयासमोर भाजपा तालुक्याच्या वतीने धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात विविध प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या। शेतकऱ्यांना 25,000 हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात यावी, पीक विमा योजना लागू करावी, हिंगणघाट येथील घटनेचा निषेध, अतिवृष्टीची राहिलेली रक्कम ताबडतोब देण्यात यावी, नांदगाव खंडेश्वर तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, शेतकऱ्यांना दिवसा पूर्णवेळ लाईन देण्यात यावी, अशा प्रकारच्या विविध मागण्या आंदोलकांनी केल्या। घोषणा देत धरणं आंदोलन करत आघाडी सरकारचा शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला। भारतीय जनता पार्टी नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या वतीने धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। त्यामध्ये मुख्य मागण्या शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी आणि मुख्यमंत्र्यांनी जो दिलेला शब्द आहे हेक्टरी 25,000 रुपये, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25,000 रुपये देऊ केले, ते या सरकारने शेतकऱ्याला दिले नाही आणि जे 8,000 रुपये पहिल्याच्या सरकारने दिले ते सुद्धा पूर्णपणे पैसे शेतकऱ्यापर्यंत पोचवले नाही आणि अनेक योजना ज्या आहे जलयुक्त शिवार, त्याच्यानंतर पांदन रस्ते ज्या पहिलेच्या सरकारने राबवल्या स्तुत्य अशा योजना होत्या त्याला स्थगिती देऊन या सरकारने स्थगिती सरकार असं हे याचं नाव पडलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचा खूप मोठा याच्यात नुकसान होत आहे। या निषेधार्थ आज इथे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते सर्व जमून तहसीलदार साहेबांना निषेध एक निवेदन देत आहे आणि त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचा निषेध करत आहे। आज प्रदेशानं दिलेला कार्यक्रम भारतीय जनता पार्टी म्हणून पूर्ण जिल्ह्यात, अमरावती जिल्ह्यात राबवल्या जात आहे। आज हे 3 चाकी ॲटो सरकार आहे आणि जेव्हा मुख्यमंत्री व्हायचं होता मधातल्या पिरियडमध्ये त्यावेळेस राज्यपालांनी 8,000 रुपयाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला देऊ केले होते, परंतु या सरकारनं त्याहीमध्ये 4,000 रुपये हेक्टरी देण्याचं ठरवलं आणि 4,000 रुपये कापण्याचे प्रयत्न केले। मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे कोकणाच्या दौऱ्यावर असताना बांधावर जाऊन यांनी जो हेक्टरी 25,000 रुपयाचा आकडा दिला होता तो आकडा अजूनही अद्यापपर्यंत कुठं दडलेला आहे हा आम्हाला माहीत नाही। मध्यंतरी जलयुक्त शिवारसारखे कामं यांनी पेंडिंगमध्ये टाकले। जलयुक्त शिवार सामान्य कार्यकर्त्यासाठी हा एक चांगला पाणीपुरवठा होण्यासाठी चांगली स्कीम आहे, परंतु जलयुक्त शिवारसारख्या कार्यक्रमाला यांनी काळ्या यादीत टाकले। पांदन रस्त्यासारखे एक सामान्य कास्तकाराच्या शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी परिस्थिती नसताना पालकमंत्री पंतप्रधान पांदन रस्ता जो या शासनाने घेतला होता त्यांना पण यांना काळ्या यादीत टाकला। अशा सरकारचा मी भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीनं आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या वतीनं मी निषेध नोंदवितो। आंदोलकांनी तहसील कार्यालयावर जाऊन नायब तहसीलदारांना निवेदन दिलं। हरिचंद्र खंडाळकर, सुनील दळवी, सुरेश गायधनी, प्रशांत वैद्य, राजेश पाठक, सुरेखा शिंदे, वनिता गादे, गणेश पाडर यांच्यासह मोठ्या संख्येनं भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले। सागर सव्वालाखे, उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।